नागपुर में प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान एडवोकेट प्रकाश अंबेडकर ने भाजपा पर तीखा प्रहार करते हुए कहा कि मेट्रो परियोजना भले ही केंद्र के बजट से बनी हो, लेकिन इसके संचालन का आर्थिक बोझा चुनाव के बाद नागपुर मनपा पर डाला जाएगा, जिससे कई हजार करोड़ का घाटा नागरिकों पर लादा जाएगा। इसलिए नागपुर के मतदाताओं से उन्होंने भाजपा को वोट न देने की अपील की। उन्होंने कहा कि अंतर्राष्ट्रीय घटनाक्रम, रूसी तेल सौदे और आर्थिक दबाव के कारण देश में युद्ध जैसी स्थिति बन सकती है। आरएसएस पर विपक्षी दलों के अस्तित्व को चुनौती देने का आरोप लगाते हुए उन्होंने लोकतंत्र और बहुदलीय व्यवस्था को बचाने के लिए सजग मतदान करने की अपील की है। हे जे 44,000 कोटीचा नफा जो आहे तो भारतीय तिजोरीत जात नाही, तो रिलायन्स कंपनीकडे जातो अशी परिस्थिती आहे आणि याच व्यवहारातून युक्रेनचं वॉर चाललंय अशी परिस्थिती आहे। येत्या काही कालावधीमध्ये जे आर्मी चीफने म्हटलंय की आपल्याला एका युद्धाला तोंड द्यावं लागेल। भारताचा आर्थिक कणा हा मोडण्यासाठी एका बाजूला पाकिस्तान आणि दुसऱ्या बाजूला बांगलादेश याचा वापर केला जाऊ शकतो। मी हा कळीचा मुद्दा म्हणून त्या ठिकाणी धरतोय की जगाला मोदीचा कणा मोडायचा, इंग्रजीमध्ये ज्याला इगो आपण म्हणतो, त्या इगोमुळे कदाचित भारतावरती युद्ध लादल्या जाईल। भारतातला मतदार, नागपूर मधला मतदार हा खऱ्या अर्थाने भारताचा मालक आहे। संभाव्य होणारा युद्ध हा भारतातला नागरिक सुद्धा थांबवू शकतो आणि तो म्हणजे नागपूर सारखं महत्वाचं शहर आणि या महत्वाच्या शहरातल्या मतदाराने भारतीय जनता पक्षाला मतदान दिलं नाही तर मोदीचा इगो मत न देऊन दुरुस्त करता येईल। नागपूर शहरातले जेवढे मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट आहेत हे नागपूर मधल्या कॉन्ट्रॅक्टदाराला किंवा कंपन्यांना मिळत नाही, तर राज्याच्या बाहेरच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात दिल्या जातात।